शेवटची संधी, त्यामुळे ही मॅच कोणत्याही परिस्थितीत दोन्ही टीमला जिंकावी लागेल. डू ऑर डाय असं हा सामना. अक्षय स्मृती मोरवाई विंधने आणि तिसाई मोरवाई बोरखार यांच्यामधील लढत. टॉस जिंकल्यानंतर तिसाई मोरवाई बोरखारनं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीवीर जोडी मैदानामध्ये आलीत. दोन्ही टीम एकत्र आले असेल. जेव्हा पहिला सामना हातातून निसटला तेव्हा चर्चा केली असेल काय घडायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणत्या चुका झाल्या ज्याच्यावर चर्चा केली गेली असावी आणि त्यामधून सुधारणा कशी करण्यात येईल या गोष्टी मायने राखतात. आणि तदनंतर या मॅच मध्ये एक नव्यानं भरारी घेण्यासाठी हे दोन्ही संघ आपलं अधिराज्य या स्पर्धेमध्ये टिकवण्यासाठी गाजवण्यासाठी एकमेकाविरुद्ध फाईट करतील. शुभेच्छा देऊया. सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत. अक्षय स्मृती विंधने जो पहिल्यांदा करेल बॅटिंग आणि सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये फलंदाजीसाठी आलेत. पहिला बॉल अगदी बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. तीन खेळाडू बॉलच्या पाठीमागे. शेवटच्या टप्प्यामध्ये बॉलला तिथे थांबवले तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पंच सांगतात वाईड बॉल. वाईट सोबत अगदी बघू शकता आपण 2 रन या बॉलवर पूर्ण झालेत बाईच्या स्वरूपानं. रन फलकावर धावा लागले टोटल 3. एकही चेंडू न फेकता 3 धावा ऑन बोर्डवर आलेत. अंकेश पाटील सलामीचं पहिलं षटक फेकतोय मैदानामध्ये. बॉल आणि फिल्डर मध्ये पाठलाग सुरू होता. बॉडी बॅलन्स झाला नाही. संधी तिथे होती धावा रोखण्याची परंतु रन मिळत आहे 4. चौकार. धावसंख्येचा एकंदरीत फलक आपण बघतो सद्यस्थितीमध्ये 7 वर. जबरदस्त राहिले. आज उद्घाटन होतं. पहिली रजनी आपण बघतो त्यामुळे थोडासा विलंब झाला परंतु अगदी वेळेवर उद्यापासून सुरू होणार आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट खेळण्याचा प्रयत्न. बॉल झाला डीप मध्ये स्क्वेअरिंगला. पाठलाग सुरू आहे बॉलचा अंतिम टप्प्यामध्ये. जोपर्यंत बॉल थांबवलं जाईल रन मात्र पूर्ण होतील. या चेंडू गणित 2. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाली. कॉम्बॉक्स मध्ये आपण याच्या अगोदर आमच्या संयम गरज धाकटे गावचे भूमिपुत्र त्यांचा आवाज आपण ऐकलात. अमित म्हात्रे हे देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्यासोबत महाराष्ट्र भूषण नितेशजी पंडित सरांचा अगदी खूप चांगला आवाज या स्पर्धेमध्ये दुमदुमला. समोर डाऊन द ग्राउंड खेळ फायदा उचलला. पॉवर प्लेचा बॉल चालला डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच आम्हाला सांगतील 1 टप्पा सीमा पार चौकार. चौकार आले. रन फलकावर धावा बघतो आपण सध्या स्थितीमध्ये 13 धावा सध्या फलकावर लागलीत. चांगली सुरुवात. आक्रमण करण्याचा प्रयत्न या चेंडूगणित राहिलाय. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क जुळला नाहीये. धावा अगदी बघू शकता. पहिलं सत्र डू ऑर डाय करो वा मरोच्या स्थितीमध्ये दोन्ही संघांना खेळायचं आहे. शेवटी ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्या अस्तित्वासाठी हे दोन्ही टीम लढतायत, संघर्ष करतायत, एकामेकाविरुद्ध झगडतायत. हो खूप चांगला स्क्वेअर कट बॉल चाललाय डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप कव्हरला. हा चौकार. तांबडी चांबडी ही चमकते. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये सध्या आपण बघतो. विघ्नेश पाटील सुंदर फलंदाजी करत असताना ज्यानं 3 चौकार आपल्या फलंदाजीतून लगावलेत. पहिलं षटक संपूर्ण आपल्या नावे करण्याचं ठरवलंय पॉवर प्लेचं आणि त्यामध्ये तो सक्षम राहिलाय. थोडासा नटराज स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. पॅडल स्वीपचा प्रयत्न असफल राहिला. पहिलं षटक पॉवर प्लेचं जे आता संपलंय आणि या पहिल्या ओव्हर मध्ये रन फलकावर धावा लागली. बॅटिंग करणारा अक्षय स्मृती मोरवाई विंधने
हा संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद. सुरुवात दमदार आहे 17 वर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर. पंच सांगतात आम्हाला हा आलाय चौकार. दीपेश खरंच स्वागत केलंय चौकाराने फलंदाजानं. आक्रमण केलं. बॉल हवेमध्ये तरंगतो. फिल्डर डाऊन द बॉल जज करतायत. गुड टेकिंग गुड बेल जे तिथे टिपला आणि खेळाडू अगदी बघू शकता आपण अनिकेत जोशीच्या खेळीचा अंत. अनिकेत जोशी या खेळाडूच्या खेळीचा अंत झालाय. रन फलक अगदी बघतो आता ऑन बोर्डवर सद्यस्थितीमध्ये 21. 21 धावांवर सध्या संघ 24 लाईव्ह इव्हेंट्स सध्या आमच्या सोबत संपूर्ण त्यांची टीम सध्या चांगलं कार्यरत आहे. आक्रमण केलं. बॅटच्या रडारमध्ये चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक दीर्घामध्ये ठोकलाय. षटकार. षटकार ठोकले. येत्या क्षणी मैदानामध्ये राज डाके त्याचं आक्रमण अगदी बघू शकता. षटकारानं खरं तर त्यांनी सुरुवात केली. धावसंख्येचा फलक अगदी बघू शकता ऑन बोर्डवर 27 या आकड्यापर्यंत संघाची धावसंख्या. गुणवत्तेनं भरलेली फलंदाजी राजने दाखवायला सुरुवात केली. वीरेंद्र सेवाग स्टाईलनं खरं तर त्याने मैदानामध्ये सुरुवात केली आपल्या बॅटिंगची. एक उत्कृष्ट खेळाडू दीपेश करत ज्याच्यावर केलेला हल्ला बॉल पहिल्या बॉलवर चौकार तदनंतर विकेट आणि पुन्हा एकदा येत्या क्षणी राजने ठोकलेला हा दणदणीत षटकार आपण इथे बघू शकता. लाईट्स ऑफ करा. तयार. चांगला बॉल बघायला मिळाला. स्पीड जनरेट करत असताना बघा जे रेलिंगला पडदे लावलेत आणि ते पडदे तुम्ही खाली घेतलेत त्यांना विनंती आम्ही करू हवं तर आतमध्ये येऊन बसायचं तर परंतु ते पडदे खाली घेऊ नका विनंती तुम्हाला. मिसाविंग आहे. झेल हवे तरंगतोय. अगदी विकेट किपर बॉल खाली आल्याने झेल तिथे कॅरी केलाय. कॉट बिहाइंड द विकेट. खेळाडू बाद.
सगळ्यात पैसा वसूल डान्स मिकीचा आहे. हल्दीमध्ये भरपूर डान्स केलाय. रन फलकावर आपण बघू शकता सध्या विकेट बाकी बॉलवर मिळालाय. एक फलंदाजाचा बोल बॉल, दुसऱ्या बॉलवर गोलंदाजाचा आक्रमण असंच काही बघायला मिळालंय. यावर सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडला तर बॉल लो राहिला आणि अगदी बघू शकता आपण इथे डॉट बॉलची सांगता होत असताना लगातार 2 निर्धाव चेंडू इथे दीपेश घरत यांनी फेकलेत आणि अशा रीतीनं बघता बघता पहिल्या 2 षटकांचा खेळ हा रणांगणामध्ये संपला आणि रन फलकावर धावा अक्षय स्मृती मोराई विंधने हा संघ जाऊन पोहोचलाय. ऑन बोर्डवर आहेत 2 खेळाडू बाद 27. शक्ती भाई म्हात्रे आमचा, मंगेश भाई घरत आमचा, मान आहे त्याच्या शब्दात, दादा मान आहे त्याच्या शब्दात. ग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात, ग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. शक्ती भाई म्हात्रे माजी सरपंच धाकटी जुई गावाचा, मंगेश भाई घरात उपसरपंच धाकटी जुई गावाचा. धन्यवाद डीजे. माजी सरपंच सन्माननीय श्री शक्ती शेठ बालकृष्ण म्हात्रे आणि माजी उपसरपंच श्री मंगेश शेठ मधुकर घरत यांनी केलेली आहे हे पाहिलेलं स्वप्न ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व 2. गत वर्षी देखील आम्ही या स्पर्धेमध्ये 2 दिवस पार्टिसिपेट झालो होतो. किती दमदार स्पर्धा पाहिली आणि यंदा सगळे डोले टिपून टाकलेत सगळ्या क्रिकेट रसिकांचं. पुढच्या वर्षी अजून काही नवीन वेगळं बघायला मिळेल. सोडून दिला बॉल आपण दरकाने स्वर्गीय सरांचा इशारा व्हाईट बॉल. अगदी व्यस्त शेड्यूल असणारे आमचे 3 ऑफिशियल्स या स्पर्धेमध्ये कार्य निभावतील. विशाल पाटील सर आहेत, दरकाने स्वर्गीय सर आहेत, हिरामन भोसले सर आहेत. उत्कृष्ट अंपायरिंग आमच्या 3 ऑफिशियल्सनी काम आतापर्यंत निभावले. अंकेश पाटील वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. लेफ्ट हँडेड खेळाडू आहेत. थोडंसं शॉर्ट अँड पुल स्टाईलनं खेळायचं होतं परंतु कॉन्टॅक्ट नाही आहे. चैतन्य पाटील पागोडे यांकडून प्रणय कोहलीसाठी शुभेच्छा आलेत, त्यांचाही स्वीकार. पुढच्या वर्षी काहीतरी मोठा धमाका होईल यात मात्र शंका नाही. आणि जर पुढच्या वर्षी उरण प्रीमियर लीगचं आयोजन झालं आणि ते भेटलं तर अजून मोठा धमाका, बिग ब्लास्ट, बिग सरप्राईज तुम्हाला बघायला मिळेल जे इतिहासामध्ये झाला नाही. 4 पर्व मला वाटतं झाले उरण प्रीमियर लीगचे, हे 5वं येणार असेल आणि जर आयोजन भेटलं तर मोठा धमाका होईल. शक्ती शेठ याने आम्हाला सांगितलं मालिका विरासाठी 4 व्हीलर असेल जर पुढच्या वर्षी उरण प्रीमियर लीगचं आयोजन आम्हाला मिळालं. 4 व्हीलर आणि विथ नाईट स्पर्धेमध्ये त्याचं आयोजन होईल ही मोठं अनाउन्समेंट करतं त्याने केलंय. क्या बात आहे. एवढं काही मला वाटतं स्पर्धेमध्ये कोणतीच खास कसर या विंधने ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये नाही. कांचन दादा फक्त या स्पर्धेत आता जर 4 व्हीलर असती तर ही स्पर्धा अगदी तेवढीच मोठी पार पडते असं वाटतंय. इतकं दमदार आयोजन. रिलीफ स्प्रे हवाय, रिलीफ स्प्रे आपण मैदानामध्ये पोहोचवा, खेळाडू थोडी एन्जॉय जाणवते. अंकेश पाटील वाईट बॉल नंतर 3 बॉलवर भरपूर आक्रमक झाल्या गोलंदाजीतून. चला फर्स्ट एड किट घेऊन जा लगेच. मिलिंद स्मृती वॉरियर्स रोहित घरत गतवर्षीचा डिफेंडिंग चॅम्पियन आणि रोहित त्या गतवर्षी पहिल्या पर्वामध्ये मालिकावीर ठरला होता. तो आतापर्यंत
सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाले सध्या, परंतु एकच संघ आज सुपर 4 ला क्वालिफाय होईल. त्यामुळे त्यांनी लगातार 2 सामने जिंकत असताना नॉकआउटच्या फेरीमध्ये आता प्रवेश नोंदवलाय. यातून जो जिंकेल तो पुढे खेळेल. ते महत्वाची मॅच ती देखील तुम्हाला बघायला मिळेल. आणि पहा या स्पर्धेसाठी संदीपजी पाटील व सुमितजी पाटील विंदणे खालसापाडा यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1 बाईक व 2 सायकल या पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचा आम्ही विशेष मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि या स्पर्धेसाठी तुम्ही आणखीन 1 बाईक पाहताय. ती बाईक देण्यात आली श्री रोशन डाकी साहेब व सरपंच सौ निसर्ग रोशन डाकी यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1 बाईक आम्हाला पुरस्कृत करण्यात आली. त्याचा देखील विशेष आभार. आणि संग्रामजी घरत व आकाशजी पाटील विंदणे यांच्याकडून प्रत्येक रात्रीमध्ये जेवणाची सोय करण्यात आली. त्यांचा देखील या कार्यासाठी आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि नरेशजी नवाले विंदणे यांच्याकडून लकी ड्रॉ साठी आम्हाला 2 सायकल देण्यात आल्यात. आणि गजाननजी पाटील विंदणे यांच्याकडून देखील 2 सायकल लकी ड्रॉ साठी या पुरस्कृत झाल्या. त्यांचा देखील विशेष हार्दिक आभार. खरं तर क्रॅकिंग शॉट होता. स्टम्प्स माईकचा पूर्ण आवाज बघा. विकेट किपरचा कॉल तो इथपर्यंत आवाज देखील येतो, घरोघरी पोहोचतो. त्यामुळे प्रत्येकाचे फॅमिली सध्या आस लावून बसली. संपूर्ण ग्रुप ग्रामपंचायत विद्यालय प्रत्येक टीम मध्ये प्रत्येक गावाचे प्लेयर आहेत. त्यामुळे भरपूर काही अपेक्षा सगळ्यांना आपापल्या टीम कडून सध्या बघायला मिळते. अंकेश पाटील उत्कृष्ट गोलंदाजी सध्या साकारताना दिसलाय. धावाने रोख लावली. हा फुलटास बॉल होता. थोडस अगदी बॉल चालला डीप मिड विकेटचा खेळाडू पोहोचलाय. बॉलवर 1च रन या बॉलवर कंप्लीट केली जाते. उत्कृष्ट कामगिरी सध्या सुरू असताना गोलंदाजीची सध्या छाप सोडत असताना अंकेश पाटील पहिल्या ओव्हर मध्ये अगदी बघू शकता बघा अगदी बघू शकता रन फलकावर धावा. तीस धावा सध्या फलकावर अगदी बघू शकता आपण. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॅटन बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. आणखीन एक चांगला बॉल अगदी बघू शकता. आणखीन एक डॉट बॉल फेकण्यामध्ये यश मिळाले. हे षटक देखील संपलंय आणि अंकेश पाटीलचं हे षटक राहिलं अवघ्या 3 धावांचं आणि त्यामध्ये त्याला 1 विकेट देखील मिळाली. 3 ओव्हर संपलेत आणि बॅटिंग करणारा अक्षय स्मृती मोरे विंधने हा संघ जाऊन पोहोचलाय. तो 3 खेळाडू बाद 30. आम्ही पुन्हा एकदा सूचना करतोय. अगदी अर्धा तास राहिल्या. याच्यानंतर लकी ड्रॉ सायकल साठी पुढच्या मॅचला सुरुवात झाल्यानंतर आपण लगेच लकी ड्रॉ कुपन स्टार्ट करणार आहोत. कोण असेल आजच्या रात्रीचा भाग्यवान विजेता ज्याला ही सायकल सरप्राईज गिफ्ट सायकल देऊन त्याचा सन्मान केला जाईल. त्यामुळे कुणी राहिले असतील प्रेक्षक तर कृपया लगेच नावं द्या. कारण फक्त 30 ते 35 मिनिटांमध्ये लगेच लकी ड्रॉ साठी जी सायकल आहे तिचा आपण कुपन या ठिकाणी ओपन करणार आहोत. परंतु त्या प्रेक्षकाने लक्षात घ्या, एका प्रेक्षकाने एकच कुपन टाकायचं आहे. कारण जेव्हा स्पोर्ट्स सायकल तुम्हाला दिली जाईल त्याच्यानंतर इथे चिठ्ठ्या सगळ्या चेक होतील. जर एकाच नावाच्या 2 चिठ्ठ्या निघाल्या तर ती लकी ड्रॉ ची सायकल तुम्हाला मिळणार नाही, लक्षात घ्या. आणि हे याच्या अगोदर देखील झालंय. आणि सुनीलजी पाटील प्रकाशजी पाटील यांना देखील विनंती केली जाते की आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा वैभवजी पोपी सरना.
3 ओव्हर संपलेत. पहिल्या ओव्हरमध्ये माफ करा 17, सेकंड ओव्हरमध्ये 10 टोटल झाले 27. या तिसऱ्या ओव्हरमध्ये आले 30 टोटल झालेत. अगदी बघू शकता या तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 रन आल्या. 30 वर सध्या संघ पोहोचलाय. 3 ओव्हर नंतर 3 खेळाडू गमावले. 3चा मासिक आकडा सध्या बघू शकता यांचा संगम 3 या आकड्याचा. हाफ टॅकल होता बॉलला, शॉट अँड पुल केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेक्षक दीर्घामध्ये हा आलेला दमदार उत्तुंग षटकार. जे माहिती हा वारसा संघर्षाचा आहे, लढाई संघर्षाची आहे. हा सामना डू ऑर डायचा आहे. हारणाऱ्याला पुन्हा प्रवेश नाही, परंतु या बॉलवर देखील दमदार फटका ठोकला आणि तिकडे आयवा कॅच पकडली या प्रेक्षकानं. चला या जो प्रेक्षक तिकडे आपला आयवा कॅचची कुपन आपल्याला भरायचं आणि तुमचा सन्मान इथे केला जाईल आणि त्यांना मिळेल बाईक डीजे. क्या बात आहे, खूप चांगला डान्स सगळ्यांचाच. मनपूर्वक तुमचा आभार. लगातार तिसऱ्या षटकारांसाठी गेले होते. गोलंदाजच्या मार्कवर प्रतीक घरतला आपण बघतो. डॉट बॉल फेकीमध्ये त्याला सुयश मिळालंय. रन फलकावर धावा अगदी आता 42 वर. 40 टोटल तर बनलाय. मजा येईल या मॅच मध्ये. बादच्या रडार मध्ये कॅच इट कॉल पहिल्यांदा थांबले आणि वाह काय झेल आहे. अंकेश ना झेल टिपलाय. डाय लगावत असताना कॅच ऑफ द टुर्नामेंट. खूप चांगला डान्स सगळ्यांचा. रन फलकावर धावा आहेत 42 आणि त्याच्यानंतर हा झेल किती अप्रतिम होता. अगदी बघितलं आपण त्या ठिकाणी अंकेश पाटीलला हा टिपले असेल. सूरज पाटीलच्या खरं तर खेळीचा अंत झालाय. आणि पहा इथे लकी ड्रॉ साठी आणखीन 2 सायकल पुरस्कृत झालेत. अनिरुद्धजी घरत, धीरजजी पाटील आणि संदीपजी घरत यांच्याकडून आम्हाला 2 सायकल पुरस्कृत झाल्यात. त्यांचा देखील विशेष आभार. पुन्हा एकदा अंकेश बॉल खाली लगातार 2 झेल त्याने टिपलेत. मागे 2 बॉल 2 हदरे. फलंदाज बाद. आणि पहा प्रेक्षकांना पुन्हा एकदा सूचना करतोय आम्ही, जरी आतमध्ये बसलात तरी चालेल, परंतु जो ब्लॅक कलरचा पडदा तो कृपया बाजूला करू नका. विनंती आहे आयोजकांकडून. आतमध्ये येऊन बसू शकता आपण, परंतु त्या ब्लॅक स्क्रीन पडद्याला समोर कोणी अडथळा निर्माण करू नका. आयवा कॅच चैतन्य पाटील टाकीगाव तिसरा प्रेक्षक ठरलाय. या चैतन्य पाटील स्वागत आहे आपलं. लगातार 2 बॉल 2 विकेट. प्रतीक घरत ऑन अ हॅट्रिक. पुन्हा एकदा उंच गेला बॉल. लांबी याही बॉल मध्ये राहिली अर्धवट. आणि बघा तिथे झेल टिपण्याचा प्रयत्न वाचवलाय. षटकार वाचवण्याला प्रयत्न तिथे दिला. बॉडी बॅलन्स खरं तर तिथे बिघडला आणि जे तिथे सुटलाय. अगदी बघू शकता आपण. पंचांनी थर्ड अंपायर कडे रेफर केले. ही कॅच सुरक्षित पकडली की नाही हे चेक करायचं. तिसरे पंच चेक करते लगेचच. हा षटकार जो अडवलाय तो सुरक्षित अडवलाय की नाही हे चेक करायचंय. चेक केलं जाईल.
झेल तर नाही यात मात्र काही शंका नाही. चेक केले जात असताना चला सेफली अडवलाय तो षटकार तिथे, त्यामुळे त्या चेंडूवर रन मिळते. कांचन दादा एकच रन घेतले मागील बॉलवर. अशा रीतीनं 4 षटक संपलेत. प्लीज इथून कॉम बॉक्स मधून थोडे साईडला व्हा, इथे गोंगाट नका करू प्लीज. लकी ड्रॉ वाल्याने इथून साईडला घ्या. शेवटचं षटक आहे यश जोशी. रन फलकावर धावा बघा मिळतोय तुम्हाला 43. 43 पर्यंत बॅटिंग करणारा अगदी अक्षय स्मृती बरे विंदने तिसाई मोरू आणि बोरखार या संघाच्या विरुद्ध खेळत असताना शेवटचे 6 बॉल पहिल्या सत्रात उर्वरित बाकी आहेत. बघायचंय कोणता संघ लढेल या मॅच मध्ये, कोणता संघाचं स्वप्न पूर्ण होईल आणि या दुसऱ्या पर्वामध्ये कोणाचे स्वप्न अर्धवट राहतील, कारण जो हरेल त्याचा प्रवास संपेल. हो काय डिलिव्हरी, परफेक्टली वाईड यॉर्कर. आपल्याकडील अस्त्र क्षेपणास्त्रांचा वापर या युद्धाच्या प्रसंगामध्ये नाही तर कधी करायचा हे सांगत असताना गोलंदाजी मार्ग करेलेले यश जोशी ज्याने खरं निर्धाव चेंडू फेकलाय. रणफलक ज्याच्यावर अगदी रन बघा मिळतंय तुम्हाला 43. डान्सिंग डाऊन द विकेट, प्रॉपर कनेक्शन, बॉल सारा डीप मध्ये. काऊ कॉर्नर एरिया मध्ये फिल्डर आहेत, एकच रन. गोलंदाजी देखील चांगली सुरू असताना यस. चला आपण सन्मान करूया. चैतन्य पाटीलनं आयवा कॅच पकडले आणि तिसरा प्रेक्षक या स्पर्धेचा ज्यानं आयवा कॅच पकडलं होतं त्याचा सन्मान करतायत संदीपजी घरत आणि त्यांच्या समेत धीरजजी पाटील ज्याने आम्हाला 2 सायकल आयवा कॅच साठी पुरस्कृत केल्यात. अनिरुद्धजी घरत, संदीपजी घरत आणि धीरजजी पाटील त्यांचा देखील विशेष आभार. जाऊया लगेच कॉम बॉक्स मध्ये. सिंगल आले मागील बॉलवर. लेफ्ट हँडेड खेळाडू फिरून खेळायचा प्रयत्न केला. या बॉलवर बॅट बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालेला नाहीये आणि तिथे दीपेश होते. बॉल कलेक्ट त्यांना करता आला नाही, तोपर्यंत इझी कंप्लीट झाले. या चेंडू गणित रनिंग बिटवीन द विकेट उत्तम राखत असताना 2 धावा अगदी आपण बघितलं. मागील बॉलवर धावा झाले 46. पुन्हा एकदा कनेक्टिव्हिटी चांगली राहिली बॅटम बॉल मध्ये. बॉल सारा डीप मध्ये. लॉंग ऑनचा खेळाडूने ट्राय केला, बॉल उचलला, थ्रो केला योग्य एंडला हा थ्रो, परंतु रन कंप्लीट 2. उत्तम रनिंग बिटवीन द विकेट बघा मिळाली आतापर्यंत. धावसंख्येचं एकंदरीत टोटल जे झालंय 48. 48 पर्यंत चांगला सबस्क्राईब गोल अगदी बघतो आपण. 3 लाखाहून जास्त सबस्क्रायबर 24 लाईव्ह इव्हेंटचे. ही वाहिनी तुम्हाला आवडली असेल तर जरूर याही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. अनेक अपडेट्स तुम्हाला मिळतील. टप्पा चांगला होता परंतु पंच सांगतात लाईन सुटली, ती मिस केले. गोलंदाजांना व्हाईट बॉलचा इशारा त्यांनी आम्हाला दिलाय. धावसंख्येचं एकंदरीत टोटल 49 वर सांघिक अर्धशतकापासून 1 धाव दूर आहे. प्रॉपर कनेक्शन इथे नाहीये. बॉल हवेमध्ये तरंगतो, दूरवरून फिल्डर काय प्रयत्न केले परंतु बॉल चालला. यावेळेस बॅकअप मिळाला नाही आणि जिथे झेल घेण्याचा प्रयत्नामध्ये गेला चौकार. तुटलाय आणि चौकारी आलाय त्या बॉलवर. धावसंख्येचं टोटल आपण पाहिलं तर एकंदरीत धावा झालेत 53. यावेळेस उंच खेळत हवेत खेळत फिल्डर जज करतायत. थोडस मिस्टामिंग होतं का. 1 हँडेड कॅच
चर्चा होते, परंतु यस जे तिथे टीपला गेले थोडं मिसअंडरस्टँडिंग होती आणि अंकेशनं तो जे तिथे टीपला अशा रीतीने पहिला डाव खेळाचं पहिलं सत्र जे आता संपलाय आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी वाटेला आली आणि ती करत असताना अक्षय स्मृती मोरया विंधने या टीमनं 5 ओव्हरमध्ये केले टोटल 53 रन आणि विजयासाठी करायचे 54 धावांचं आव्हान तिसाई मोरवाई बोरखार या संघासमोर डू ऑर डाय आहे आणि आपण ऐकणार थरार. मी आमंत्रित करेन अमित म्हात्रे जोहे यांना. यस यस शुक्रिया. यस म्हणजे पंडित सरांचं म्हणणं की सायकल माझीच आहे, त्याच्यामुळे काही हरकत नाही आहे. चलो डू और डाई की मैच है. जो टीम हारेगी वो राम राम करेगी, घर जाएगी. म्हणजे इथून सर्व हारणार, सर्व टीमी जे हारतील त्या घरीच झोपाला. और जीतने के लिए 30 बॉल में 54 चाहिए. ग्रुप ग्राम पंचायत प्रीमियर लीग 2025 का खूबसूरत आयोजन नियोजन रात काली है और उसमें उजाला चमक रहा है. अपने परम मित्र आले सनी भाई नुसते रिकामे आलेत, फायदा काय. या 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 आणि चला क्षेत्रक्षण सजवून काय जास्त वेळ काय घालवू नका मित्रांनो. इकडे बघा प्रणयचा चेहरा कसा फुललाय, वेगचा बाप प्रणय येते नको. उद्या दशरथ पाटील, आज मी आणि कांचन मलकर रोज बस. आणि उद्या आहेत ना, आणि मला वाटते उद्या आपल्या लावण्या मामा माझा आहे. उद्या दसरा पाटील असला, लावण्या असला अजून माझा जोर येईल जोर. सगळं अरे काढायला काय हरकत आहे, हीच तर माझ्या वर्षातून. आणि उद्या दुधाची पण मॅच आहे. मग उद्या काय इथे सगळीच भाजी आहे. योगेश कुठे आहे? योगेश राईस खाला नाही, ती चिकटली तिथेच. शुरुआत मैच को अंपायर बघा कसे खुश आहेत आणि बघा पंच कसे आहेत. एक आहे मुसल, दुसरा आहे ओखल. मारतो थांबा थांबा, आताच बसलोय, चिंता करू नका, होईल सगळा. आणि आमचे झेंडे झेंडे तुमचा कुठं आहे भेंडे. आणि चलो मैच शुरुआत, डू और डाई, हारेगा वो घर, जीतेगा अंदर. पीली जर्सी
पिंक जर्सी के बीच मुकाबला है, कड़ा मुकाबला, जानदार शानदार मैच। दीपेश घरत और प्रतीक घरत बंधु बॉलिंग ट्रैक के ऊपर, और यश घरत बॉलिंग ट्रैक के ऊपर, और दीपेश और प्रतीक बैटिंग के ऊपर। पहली गेंद कप्तान करेंगे सामना, और चौका मिलेगा। नाचो नाचो नाचो। थांबा धावा 4, और ये अंपायर क्या है? आउट। कप्तान बैक टू द डगआउट। बड़ी मछली जाल में। स्कोर 4 लॉस ऑफ 1 डीजे। ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग, टाकी जुईकरांची ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एक ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग, टाकी जुईकरांची ग्रामपंचायत विंदने प्रीमियर लीग। ओ गुड गुड, बहुत ही बढ़िया खूबसूरत डांस। वो देखिए भगवान श्री कृष्ण का भक्त क्या कर रहा है। श्री कृष्ण के भक्त बहुत ही चतुर होते हैं। स्कोर है 4 लॉस ऑफ 1। आणि बघा एखाद्या तलाट्याकडे 7-12 कसे असतात, त्याच्या कांचन पालकर साहेब यांच्याकडे धाकटुलीचा 7-12 कंप्लीट। आणि एक काम करा, कुठेतरी एक ब्लॉक घेऊन द्या। ओ जड़ में फेंकी हुई गेंद, क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंका काल तक चलने वाला है। ना सेंडा ना डांडा, ये डायरेक्ट बूंदा। बूंदे की बात होती है, मैडी को पूछ कैसा होता है। बूंदे का टेंशन होता है, बॉल निकल गई तो ठीक, नहीं तो दंडा अस्त व्यस्त। विनंती करतोय, तुम्ही तिथं मांडी घालून बसलात, तो शत्रक्षक धावत येतो आणि त्याचा पाय जर तुमच्या सामान जर पडला ना, तर अवस्था काय होईल माहित आहे का? ये हमारे जादूगर 5 यस कट करने गए थे, गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी, तेजी की रफ्तार 6 के साथ गेंद आ गई। गेंद और बल्ले के बीच कोई मिलन नहीं हो चुका है। क्रिकेट में कहते हैं ना कि छक्का देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नहीं है। हाँ, और स्कोर 5 नए बल्लेबाज संदेश पाटिल। यश की आखिरी 2 गेंदें शेष है। देखिए बल्ला जोर से मारे जमीन के ऊपर, शॉट अप लैंड ऑन द। इस बार देखा जाए पुल किया है लॉन्ग लेग सीमा के बाद नंबर 4 डी। जग्गू मस्त डांस। ये देखिए बहुत ही बढ़िया बॉल खुश डिलीवरी। अरे पॅक जास्त मग आयवा काय तरी पण नेवला काय कमाल वाटते यार। और संपला काय बोलणार। आणि पहिल्या षटकात धावा जमल्या त्या 9ला 1 गडी मैदानाच्या बाहेर। अरे आयवा काय बोलणार, लोक पण अशी आहेत ना सगळी। असो द्या, जीतने के लिए 24 बॉल और रन चाहिए मेरे हिसाब से पालकर साहब। 45 यस 45 म्हणून सांगते ना। कांचन पालकर यांचा गणित एवढा हुशार आहे की गुरुजी त्याच वेळी त्यांना उभे करायला सांगते, कांचन गणित सोडव, पुढे तुला फायदेशीर होईल। आणि जी गणित सोडवली 4थी मध्ये, आज पण गुरुजी बोलतात आमचा विद्यार्थी एकच हुशार, कांचन पालकर। कशी गणित सोडवतात, हत्याला भी पकडतात, बेरीज पण पकडतात, गुन्हे बिलेव करतात। नाही गणितात जाम सोडवलेच पहिले, फक्त आमच्या नशिबातच गणिताला चुकीचं आहे। आपण थांबा, वट आवलू नका बघा आता आपल्या तिकडे।
स्कोर 9. आणि मित्रांनो, हसत खेळत ही दुनियामध्ये जगा. उद्या लवकर कोण उद्या सांगू शकत नाही. 45 के जरा सेकंड बॉलर आ चुके हैं मिस्टर सूरज पाटिल. यस, तिसाई मरोई बोरका टीम बल्लेबाजी कर रही है. सूरज पाटिल इस बार खूबसूरती के साथ ऑफ ड्राइव किया है. गेंद लॉन्ग आपके क्षेत्र में, फील्डर तैनात है देखी है. और हमारे एक जबरदस्त अंपायर सम्मान्य दीपक पाटिल साहब हिंदनी गांव के सुपुत्र इस मैच को देख रहे. दीपक सर, आपका हार्दिक हार्दिक स्वागत. अगर आप कहाँ हैं तो हमारे कमेंट बॉक्स पे आइए. ऊपर लकी ड्रॉ का कूपन लेने के लिए आओ. अगर लकी ड्रॉ में काम हो जाएगा, भाभी जी भी खुश हो जाएगी. ये शॉट है लेकिन फील्डर मौजूद है रास्ते में. ओहो माय गॉड, बढ़िया फील्डिंग. और मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन. गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 के साथ स्कोर जाएगा. 12 पे मिकी माउस. देखिए तीनों मस्त नाच रहे, बिंदास. पैक भी मारा है क्या? नहीं, पैक नहीं मारने का, नहीं तो चक्कर आ जाएगी. ग्लूकोज लगाना पड़ेगा तुमको. हाँ, ये सर स्कोर है 12. ये अंपायर उधर क्या अपील कर रहे हैं तुम लोग? ये पीली जर्सी हो इधर करो, सामने वाले अंपायर के पास. तुम्हें अपील इनके पास करना पड़ेगा. उन्हें डाउट है तो उन्हें वो अंपायर इस बार चर्चा करेंगे. कट के लिए रिवो नहीं है. अगले साल डीआरएस का इस्तेमाल करेंगे. पैसा थोड़ा कम है, अगली बार देखता हूँ क्या है. अरे भाई साहब, तुम क्रिकेट क्या खेल रहे हैं? तुम अपेक्षा क्या कर रहे हैं? ध्यान में रखिए. अंपायर बघा तिकडे स्वामी विवेकानंद द्वारका चोरगे सर. नजर कशी आहे कंप्लीट. हसता तिकडे ते कसे भोसले असतं बघा. अभ्यास ना पहिल्यापासून. स्कोर 12 है. 12 रन. ओ अच्छी बॉल, गुड डिलीवरी और फेंक रहे हैं. अंकुर, कौन अंकुर है? दांत में इस बार की क्या लकड़ी तो क्या? हाँ, खा क्या ऐसा चिकन खाते महाशिवरात. तुम्हें धाकटीवाले हाथीला चड्डी घाला. 12 स्कोर और पुल करने गए हैं मिड विकेट के ऊपर. एक सिंगल मिलेगा. और भाग चल, भाग मिलकर भाग, भाग जल्दी. शाबाश. और राहुल भाई का आगमन हो चुका. आइए बघा, हे दोन्ही भाऊ कसे बॉडीला मजबूत आहेत अजून. याचं कारण एकच आहे की त्यांच्या जोडीला कांचन पालकर आहेत. म्हणून सांगते, बॉडीला बॉडी मजबूत असली ना की मजा येते. इंजिन पॉवरफुल. याला आमचे काय, आमचं काउट काम आहे. हाँ, 14 स्कोर. प्रणय का देखो इंजन कैसा हुआ है. डक मार रहा है, वेग. यह सुंदर. इस बार है कौन कहता अकल में? नाचो नाचो. नहीं, रुको रुको, अड़ी रुको. कुछ नहीं हुआ है क्या रे? मैं कोई ऐसा बोला नहीं. बाउंड्री तो तुम काय को लिए तकलीफ कर रहे हो. बैठो बैठो, तुम बैठो मोहतरमा. तुम्हें नाचने का मौका भी नहीं है. रन बन चुके 14. मैं देखा 16 रन बन चुके. मैं ऐसा कोई बोला ही नहीं है. मेरे शब्द के ऊपर ध्यान दो. क्या बलकर साहब, तुम इतनी गड़बड़ करेंगे इसका मतलब क्या है? यार इंजन गर्म है तो संभाल के रखो यार. पानी मारो. और स्कोर 16 पे स्कोर, 16 पे स्कोर. अब बस. और मुझे ये लग रहा है कि इस बार आप विवेक, आज कांचन बलकर साहब, इनके आंखों के ऊपर ये जो कुछ नशा आ जाएगी ना, कल उठेंगे ना. कुंभकर्ण 6 महीनों के बाद जागता था. हाँ, और इसके दौर की समाप्ति. नाचो भी हो जाए.
16 पे स्कोर जा चुका है। मतलब आप संभाल के देखिए, गाना ऐसा लगा ना खुल के यार। ये क्या शक्ति भाई आओ, देखो आयोजन कैसा परफेक्ट कार्यक्रम करेक्ट नहीं। जय वीडियो की जोड़ी है, ये धर्मवीर की जोड़ी है। शक्ति भाई मात्र मंगेश भाई घरत अगले साल आयोजन करेंगे ना उड़न प्रीमियर लीग का 4 व्हीलर, तड़ाकेदार आयोजन है। गर्जना ऐसी होनी चाहिए, हम है ना बम्बू में तंबू खड़ा करने के लिए। यस 16 स्कोर, और ये बैकवर्ड करने के ऊपर मिस टाइम शॉट है। एक सिंगल दूसरे के लिए खतरा हो सकता है, और ये मिलेगा एक सिंगल। और हम देख सकते तिसाई मरवाई बोरखा टीम का स्कोर है 17 रन, और जो 54 का टारगेट है। और मेरे हिसाब से इस बार देखा जीतने के लिए यहाँ 34 और 3 37 चाहिए, 37 चाहिए। 17 गेंदे 37 रन, 17 रन 37। और ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप छोड़ के साहब वाइड घोषित किया है। अंपायर की जोड़ी देखो, एक लंबू जी है, दूसरा टिम्बू जी है। एक मूसल है तो दूसरा उखल है, जोड़ी तगड़ी है। एक्शन देखो, गाली गाली हंस रहे, चेहरे के अंदर लाली है भोसले। देखिए बल्ला कितना जोर से मार रहा है, माइक का आवाज आ रहा है। और ये चौका होगा मेरे हिसाब से। और नाचो भी नाचो मोहतरमा, खोल के नाचो। आणि उपसरपंच आमचे मंगेश भाई यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक। आता झाली मध्यरात्र, उलटून गेली, आता मजा आहे। 22 स्कोर, और एक बार फिर से एक्स्ट्रा स्कोर के ऊपर गेंद पंच किया था, और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 23-23। अभी तक जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। गेंदी इस ओर की कई से आने वाले शेष है, क्या पीली जर्सी, और यहां ये और फेंका था क्रिकेट का ब्रह्मास्त्र, अनादिकाल तक चलने वाला है। इसे कहते ब्लॉक हॉल की गेंद, मराठी में कहते बूंदा। क्या बात है, जसप्रीत बुमराह और लसित मलिंगा की याद आती हरकत देखिए, ना सेंडा ना दांडा, ये डायरेक्ट बूंदा है, ध्यान में रख। 23 मिकी माउस ला पाणी द्या, पडले तर चक्कर येईल। 23 और जाएगी बाहर, जाएगी बाहर मोहतरमा, नाचो। जबरदस्त नाचतात रे तिघेजण बघा, या पण तिघेजणी मस्त नाचतात, प्रश्नच नाही। याला म्हणतात तोडीस तोड काम, जोर पण परफेक्ट है 29। और ये छक्का जाएगा, ये छक्का जाएगा कि नहीं, आउट, नाचो। धक्का लगा प्रॉब्लम हुई, पानी में पिया। और इसी के साथ ओवर की समाप्ति, और 1 रन बन चुके 29। आता 12 चेंडू आणि विजयासाठी 10 पाहिजे 25। 12ला 25 पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये। अंपायर तिकडे बातचीत करतात, कसा वाटलं आजची रात्र। इतर रात्री राज भरपूर खेळल्या, पंच बघा एकमेकाशी चर्चा करतात, भोसले सर आणि तिकडे चोरगे सर। अनेक रात्री भरपूर केल्या, परंतु अशी मजा नाही। ही मजा आहे, कारण ही काय आहे, ग्रुप ग्रामपंचायत विंधने प्रीमियर लीग
आमचे जे मुख्य आयोजक आहेत, एका बाजूला माजी सरपंच आणि एका बाजूला माजी उपसरपंच, विद्यमान उपसरपंच मंगेश भाई आणि अजित पाटील साहेबांचं स्वागत घेऊया आपण विंधणे गावचे. येस, आणि बघा तिकडे स्वागत होईल अजित भाईंचा, यथोचित सन्मान होईल. अनिरुद्ध घरत साहेब यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान. खरं तर श्री समर्थ विंधणे मरुआई विंधणेसाठी कैक वर्ष हा खेळाडू खेळला. ओपनिंग साठी खेळायचा, उंची आणि क्रिकेटचा काहीही संबंध नाही हे त्यांना दाखवलं. असा हा अजित, याचा आदरपूर्वक सन्मान आमच्या या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी होताना दिसतोय. त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार आहे. मला वाटतोय अजित सलामीला जायचा, किंबहुना इन ॲट नंबर 3 वन डाऊन साठी असायचा अजित. क्रिकेटमधून विंधणेत एक छानसं योगदान आणि ट्रान्सपोर्ट लाईन्समध्ये एक उद्योजक म्हणून एक ट्रान्सपोर्टचा ओनर राहिला. त्या अजितचा आदरपूर्वक सन्मान. सुनील पाटील धाकटी जुई, आपल्याला विनंती असेल, शिक्षणप्रेमी आहे आणि अशा शिक्षण तज्ज्ञाचा आदरपूर्वक या ठिकाणी अगदी सन्मान केला जाईल. सुनीलजी वेलकम, स्वागत आहे. हा तुला तुझ्यावर आहे, आमच्यावर काय नाही. कसं आहे बघ, हा स्कोर 29, 12-25. ओ फुल टॉच है, क्या छकड़ी जाएगी, ओ चली गई. मोहतरमा खुल के नाचो. हे असलं गाणी लावून त्यांचा स्टॅमिना संपल. जरा लोकगीत लाव, कोल्हेगीत लाव, म्हणजे मजा येईल नाचायला. ते लावले होते काय होते. और ये क्या होगा, बाउंड्री, 1 बाउंस इस बार, चौवा छक्का. शक्ती भाई म्हात्रे आमचा, मंगेश भाई घरत आमचा. मान आहे त्याच्या शब्दात, दादा मान आहे त्याच्या शब्दात. ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग हाय धाकटी जुई गावात. शक्ती भाई म्हात्रे माजी सरपंच धाकटी जुई. नेक्स्ट मॅच ऋग्वेदा एंटरप्राइजेस कर्णधार. चला लगेचच सुजन नवाले, आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. आता जिंकणारा संघ तुमच्याशी आज पुढची मॅच खेळेल. प्रत्येक घरत का इंजन गर्म हो चुका है. 11 बॉल जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. क्या ठोकम ठोक चली है. विनती है कम, इस बार बैट्समैन को क्यों इकट्ठा क्यों आ रहे हैं. लेकिन प्रत्येक घरत की सुमधुर बल्लेबाजी, 12 रनों की जरूरत है. ये एक्स्ट्रा कोर के ऊपर इनसाइड आउट शॉट. फील्डर मौजूद है, खराब सेट में पीली जर्सी. अजय स्मृति मरुआई विंधणे टीम इस तरह से काम करेंगे तो टीम के लिए खतरा है. जो हारेगी वो घर जाएगी. इसके बाद जो मुकाबले में जो टीम हारेगी वो डायरेक्ट घर. रन बन चुके 44, 44. एक बार कवर ड्राइव किया है और इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद. फील्डर मौजूद है, मिलेंगे 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रतीक घरत की सुंदर बल्लेबाजी. व्यक्तिगत प्रतीक घरत 31 पे खेल रहे, एक सुंदर बेजोड़ बेमिसाल पारी. और जीतने के लिए पालकर साहब अभी रन चाहिए मेरे हिसाब से यहाँ 8, 9-8. ये सिंगल जरूर मिलेगा. बल्ले का अंदरूनी किनारा एक सिंगल के साथ. इसी बीच तिसाई मरुआई बोरखार टीम का स्कोर आगे जा रहा है 47. जीतने के लिए अभी भी मेरे हिसाब से 7 रनों की जरूरत है 8 बॉल में. 8-7. डू और डाई की मैच है, करो या मरो. हारेगी वो टीम जाएगी इस बार ग्रुप प्रीमियर लीग विंधणे से बाहर.
और इस बार गेंद को जरूर छोड़ दिया है, लेकिन मामला बनेगा लगता है। हिटिंग जरूर हुआ था, हिट होऊन पे बेल्स पडले पाहिजे, खाली पडला पाहिजे तेव्हा मजा आहे. असं काय और स्कोर. आणि उद्या 6 वाजता पहिली मॅच. नको थांबतो. 48. अरे संस्था आपली आहे, शालेय शिक्षक सगळे आपले. यस चलो खेळ खलास मोहतरमा नाचो. माझ्या बाया मस्त बस बस बस. और इसी के साथ स्कोर आगे जा रहा है. विकेट इस बार गिर चुका है, लेकिन स्कोर 48 और जीतने के लिए आने वाले 6 बॉल और 6 रन. 6 जब ऐसा. आणि पहा उद्या ठीक 6 वाजता रिपोर्टिंग करायची आहे. 6:30 स्पर्धा सुरू केली जाईल आणि जर खेळाडू उशिराने पोहोचले तर मॅच 4 षटकांची खेळवली जाईल असं आयोजकांनी सूचित केलं. त्यामुळे उद्या पहिली मॅच ठीक 6:30 वाजता सुरू होणार आहे. प्रत्येक टीमला आम्ही विनंती करतोय उद्या लवकरात लवकर स्पर्धा सुरू केली जाईल. लवकर आपण स्पर्धेमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. धन्यवाद. आणि मी पण तेच सांगत होतो, काय करणार असू द्या. गाववाल्यांनी सांगितलं बरं असते. गाववाला खुश आहे ना. गाववाले से गाववाले को मत. गाववाले व्हिडिओ पण केली. 6 आणि उद्या मात्र आमचे दशरथ पाटील मॅम करावे. आणि उद्या पॅटर्न आपला चेंज असेल ना आत्माचा. लावणी म्हणजे उद्या काय बोलूच नका. कांचन पालकर साहेब यांचा उद्या दमदार फवारा होऊन जाऊ द्या. काय आहे वर्ष हीच मजा. उद्या सकाळी लवकर उठलो मग काय सांगता येईल. और चौका जाएगा मुझे तो मोहतरमा नाचो उठो. तुम्हीच आणि रोहन भाई आमचे दोनाचे 4 झाले. अभिनंदन. असाच पाहिजे. खुलखुल हल्लाच पाहिजे. ओ बाउंड पे स्कोर जीतने के लिए 2 रन चाहिए. और ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप है और जीतने के लिए 4 बॉल में 2 रन चाहिए. एक हाथ 2 गेंदे डॉट जाएगा तो प्रेशर भरी मैच आ जाएगी, लेकिन बॉलरों को मशक्कत करना पड़ेगा. मिस्टर विघ्नेश पाटिल. यस यस इनसाइड आउट नो बॉल है और स्टेप है और इसी के साथ मैच जीत गए हैं या तिसाई मरोई बोरखार टीम. अभिनंदन. हार्ड लक. अजय स्मृति मरोई विंदने टीम. प्रयत्न अच्छा किया था, लेकिन मैन ऑफ द मैच कहा जाएगा प्रतीक गरत. 16 बॉल में 32 रनों की धुआंधार पारी अपनी टीम के लिए. और टॉस करने के लिए तिसाई मरोई बोरखार बनाम ऋग्वेदा इंटरप्राइजेस दोनों कप्तान टॉस बॉक्स में हाजिर हो जाएं. जैसे टॉस हो गया हमारे स्वयं गरत पहुंच जाएंगे टॉस बॉक्स में और माइक्रोफोन के ऊपर आएंगे हमारे नितेश पंडित सर की जुबानी क्रिकेट की कहानी महेश जी कांबळे साहेब यांना विनंती आहे मंचावर या. सामना है तिसाई मरोई बोरखार वर्सेस ऋग्वेदा इंटरप्राइजेस के बीच यह मुकाबला है और दोनों के बीच होगा टॉस. माइक्रोफोन को हमारे पंडित सर की जुबानी क्रिकेट की कहानी. अगले इनिंग के लिए हम आते हैं और उसके बाद हम यहाँ से विदा लेते हैं. चलो चला सेकंड लास्ट मॅच आणि तिचा आपण टॉस करूया. एकीकडे ऋग्वेदा एंटरप्राइजेस. चला दीपेश या. तिसाई